महाराष्ट्र राज्य संघटक महिला विभाग या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी हे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करावं। ताईचा शब्द सुनाने आणि सर्वांच्या टाळ्याचा गजरामध्ये सैनिक दलाचे संघटक आदरणीय पद्माकर जिगलवीर इंजिनियर पद्माकर जिगलवीर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रस्तावित करावं। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करून आज आपण ही जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब, समता सैनिक दलाचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष यांना मी जय भीम करून मंचकावर सर्व उपस्थित प्रमुख समता सैनिक दलाचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी पूज्य बनतेजी आणि आम्ही निमंत्रित केल्याप्रमाणे समता सैनिक दलाच्या गटतट तर म्हणता येणार नाही, परंतु तरी पण ज्या काही नागपुरामध्ये ब्रँचेस आहेत त्या सर्व ब्रँचेसचे सैनिक पदाधिकारी आणि प्रमुख, मग त्याच्यामध्ये घनश्याम पुसे साहेब आहेत, सोमकुवर साहेब आहेत, अजून बरेचसे वेगवेगळे आपण पदाधिकारी आहोत। तर आजची बैठक बोलावण्यामागचा उद्देश एवढाच होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला समता सैनिक दलाची स्थापना केली। 1927 लाच आम्हाला मानव मुक्ती म्हणजे 14 तळ्याचा जो पाण्याचा संग्राम होता त्याला देखील 100 वर्ष पूर्ण होत आहे। मूक नायक जो पाक्षिक त्याला देखील 100 वर्ष, म्हणजे अशा पद्धतीचं 1927 हा वर्ष आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असा अविस्मरणीय क्षण आहे आणि ह्या वर्षामध्ये त्याला 100 वर्षाला सुरुवात झालेली आहे। तर ह्या शतकीय वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 1927 पासून ज्या काही विविध क्रांत्या केल्या त्या क्रांत्यांचं स्मरण आम्हाला आणि आमच्या येणाऱ्या पिढीला देखील अवगत व्हावं, माहिती व्हावं ह्या उद्देशाने आपण आजची ही सभा लावलेली आहे। सभेमध्ये ज्या काही आपल्या विविध ब्रँचेस आहेत, साहेबांचं असं म्हणणं होतं की मुंबईला आणि महाडला मोठ्या प्रमाणावर तिथं कार्यक्रम होईलच होईल। ह्या शतकीय वर्षामध्ये विविध ठिकाणी देशामध्ये, संपूर्ण देशभर विविध राज्यामध्ये ह्या वर्षामध्ये हा शतकीय वर्ष म्हणून एक महोत्सव साजरा करायचा आहे, जेणेकरून आपल्या जनतेला मोटिवेट करणं, प्रोत्साहित करणं आणि ह्या वर्षाचं, शतकीय वर्षाचं महत्व समजावून सांगून त्याच्यामधून एक त्यांच्यामध्ये पण क्रांतीची ज्योत म्हणजे तेवायला पाहिजेत अशा पद्धतीचा हा एक आपला प्लॅनिंग आहे। अशा ह्या याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा आणि समता सैनिक दलाचा एक राष्ट्रीय संघटक म्हणून माझ्यावरती साहेबांनी ही जबाबदारी सोपवलेली होती की सर्व जे शहरामधले प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून आपण नेमकं काय करायला पाहिजे, आपला एजेंडा काय असायला पाहिजे, वेगवेगळे गटतट आपण जर एकत्र आलो तर आपल्याला माहिती आहे RSSचं देखील शतकीय वर्ष आहे, ते मोठ्या एकजुटीने, त्यांची तर एकजूटच आहे। आम्ही थोडे म्हणजे विविध याच्यामध्ये गटातटामध्ये विभागलेले आहोत
त्या गटातटामध्ये विभागल्यामुळे आपण RSSच्या कंपॅरिझन मध्ये फार मोठी शक्ती एखाद्या कार्यक्रमामध्ये दाखवू शकत नाही. आमचं हा संयुक्तरित्या प्रयत्न असेल, सर्वजण आम्हाला हेवे दावे विसरून येणाऱ्या ह्या वर्षामध्ये कुठल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे आणि आपण संयुक्तरित्या कशा पद्धतीने कार्यक्रम करायचं. नागपुरामध्ये जर कार्यक्रम करायचा आहे तर कोण्या ठिकाणी करायचं. माझ्या मते मी तर असं ठरवलेलं आहे की दीक्षाभूमीवरच हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. ऐतिहासिक असा हा क्षण आहे. हा क्षण फक्त एका दिवसापुरता राहणार नाही, 2-3 दिवसाचं असं काही कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन करता येईल काय, ह्या उद्देशाने आपण हा एक आजचा सर्व गटातटांना बोलावून संयुक्तरित्या चर्चा करण्यासाठी आपण बैठक बोलावलेली आहे. ह्याच्यामध्ये जे काही आयोजक आपण मंडळी राहणार आहोत, आपल्याला सर्वांना सोबत याचं जो काही प्रोग्रामची आखणी करणार आहोत त्याचं इम्प्लिमेंटेशन उत्कृष्टरित्या कसं करता येईल याच्यासाठी एक आपल्याला सल्लागार मंडळ देखील निर्माण करायचं आहे. सल्लागार मंडळ निर्माण करत असताना सर्व समता सैनिक दलाचे ज्येष्ठ आपण पदाधिकारी आहोत. आपण जे काही आपले युथ आहेत शहरामध्ये, जरी समता सैनिक दलामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन नसेल त्यांचं, परंतु सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये बरेचसे नागपूर महानगरामधले युवक कार्य करत आहेत. तर अशा ज्या युवक आहेत त्यांची स्क्रीनिंग करून त्यांची एक लिस्ट तयार करून त्यांच्याकडे आयोजक मंडळ म्हणून त्यांना मुलं असोत मुली असोत अशा सर्वांना घेऊन आपल्याला सोबत चांगल्यात चांगलं उत्कृष्टरित्या त्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. आणि म्हणूनच जे काही आपले एक पाटील नावाचे हे आंबेडकर थॉट्सला कार्य करतात, त्यांनी तर काल परवा माझ्याकडे आले, माझ्याकडूनही त्यांना माहिती हवी होती. तर नागपुरामध्ये म्हणजे समता सैनिक दल म्हणजे चालवणारे असे 12 गट आहेत, म्हणजे 12 प्रमुख लोक आहेत. तर त्या सर्वांची त्यांनी यादी तयार केलेली आहे. तर अशा सर्व 12ही लोकांना आपण कोणी लहान नाही कोणी मोठं नाही अशा पद्धतीने आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या अध्यक्षतेमध्ये जो राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये देशातल्या 26 राज्यामधून नागपूरला समता सैनिक दल पोहोचतील. तर त्यांची म्हणजे ज्या काही आपल्याला पाहुणे येतात त्यांची जी काही व्यवस्था करायची असते, निवासाची भोजनाची येते, म्हणजे आम्हाला एवढी मोठी शक्ती दाखवायची आहे की उद्या चालून हे जे कोणी आपल्याकडे गटातटामध्ये विभागलेले लोक आहेत अशा एक म्हणजे कल्पनेमधून अशा एका विचारधारेमधून जे लोक हे करतात त्यांना आमच्या समता सैनिक दलाचे कमीत कमी 10,000 लोक ड्रेस कोडवरती असणं त्याच्यासाठी आपण म्हणजे ते प्रयत्न करणार आहोत. तर अशा ह्या प्रसंगी आपण समता सैनिक दलाचे जे इथं मंडळी उपस्थित आहात, तर पुढचं नियोजन करण्यासाठी भीमराव आंबेडकर साहेब जरी निघून गेलेत इथून समजा पुढच्या कार्यक्रमाला, तरी पण एक आपण आयोजक समिती म्हणून आयोजक समिती गठन करणं आणि पुढचा जो काही कार्यक्रम आहे महिन्यात बौद्ध पौर्णिमेनंतर तेव्हापर्यंत त्याला म्हणजे एक आयाम देणे योग्य म्हणजे हे करणं. आता अशा पद्धतीचा जो प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, तर सर्व जे काही जाणकार लोक आहेत त्या जाणकार लोकांची एक आपल्याला समिती निर्माण करायची आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जे मग पुढची बैठक राहील त्या बैठकीमधून मग जे काही सल्लागार लोक आहेत, खुसे साहेबांसारखे जाणकार लोक आहेत, सिनियर लोक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण कामाला लागूया. तर अशी ही आपली एक संकल्पना आहे. तर इथं जे आपण वेगवेगळे लोक आलेले आहात, मान्यवर लोक, तर आपल्याही आपण ह्या ठिकाणी एक मनोदय व्यक्त कराल अशी एक अपेक्षा बाळगतो. आणि इथंच माझं जे प्रास्ताविक होतं 2 शब्द इथंच पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय पत्रावरती
यानंतर रसिका